नमस्कार मित्रांनो, आज लासुर्णे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं मैदान पार पडलं आणि पारंपरिक यात्रेचं जुनं 50 वर्षाचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये एक डोळ्याचं पारणं फेडणारी लढत बघायला मिळाली. हा नंदी दिसतो, हा गाडी जी आहे ती पब्लिकनं पळाली 2 नंबर फाटीवरून, 1 नंबर फाटीवरून का 1 नंबर फाटीवरून गाडी पळाली आणि 2 नंबर हा मिळवलेला आहे. चेष्टा नाही, काळ्या मातीचं रान होतं आणि तिथं सगळ्यांचा कसपणा लागतो. तिथून ह्या पळाला, मालकासाठी पळाला, मालकाच्या नावासाठी पळाला. आपण त्यांच्यासोबत मालक आहेत, टीम आहेत, जाणून घेऊया की हा नंदी कुठला आहे. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या नंदीचं नाव सांगा. नंदीचं नाव रुद्र 808. बरं, याच्या मालकाचं नाव सांगा. हा बैल टिट्टू ग्रुप कुंभार खानपाडा आणि आराबोडी वनवडी शिवतर गोवे बरं. या नावानं बैल हा पळतो. बरं, दोन्ही खांदी बैल पळतो. दोन्ही फांदी पळतो. कसं काय आजच्या मैदानाचं नियोजन कसं होतं आजच्या मैदानाचं? आजच्या मैदानाचं नियोजन म्हणजे बैल मला वाटतं रात्रीच आला आहे बैल मुंबईवरून. बरं. आणि बैलानं म्हणजे बैलाचा इतिहास सांगायचा म्हणजे तेवढा कमीच पडेल. बरं बैलानं चांगले आजपर्यंत चांगले बक्षीस मिळवलीत बैलानं. बरं. आणि सहजासहजी बैल मातीचं रानाला बैल मातीचं रान सोडत नाही बैल थोडक्यात. हे काळ्या मातीचा रानाचा बादशाह म्हणा. बादशाह गाडी पब्लिक हो, नव्हती, पब्लिक आणि तिथनं 2 नंबर आहे. त्या आणि आज तासावरून गाडी पळणं म्हणजे ह्या फाटीला तसं अवघडच काम होतं. म्हणजे आपल्याला 1 नंबर झाल्या का जाणं. 1 नंबर झाल्या का झालं. हो. काय पैरा कोण होता त्याचा? पहिरा होता भुईंजकरांचा घातक म्हणून आत्ता चांगला खोंड पळतोय आता. बरं, बहिणचा घात. हां, दोन्ही खांदी सत्यम जायकर यांचा बरं. घातक म्हणून बैल पळतोय. पैरा कधी बनवला होता? पहिरा काल झाला, मला वाटतं कालच झाला. चालता बोलता आपला हा म्हणजे शब्द गेला आणि त्यातून आजचा हा गुलाल झाला. मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान अतिशय देखणं आणि 1 नंबर मैदान केलं लासुर्णेकरांनी. कोरेगाव तालुक्याच्या म्हणजे सगळ्यांना माहिती आहे कोरेगाव तालुका आहे बैलगाडा क्षेत्राची म्हणजे पंढरी आणि तिथल्या जवळ असताना लासुर्णे गाव आणि या गावानं अतिशय देखणं आणि रुबाबदार मैदान असं करून दाखवलं. आणि मैदानात अजिबात कोणालाही दगाफटका झाला नाही, इजा वगैरे झाली नाही. बरं, अतिशय सुंदर मैदान झालं. आजचा आनंद काय सांगाल? गुलाल कितवा गुलाल आहे? आता शब्दात सांगू शकत नाही एवढं गोल झालं बैलाच. म्हणजे भरपूर गुलाल आहे. भरपूर गुलालाचा बादशाच आहे बैल. मातीच्या रानाला अगोदर कुठं पळाला आहे का? आत्ता लेटेस्ट आत्ता मागच्या आठवड्यात बक्कासूरवर पळाला मुंबईमध्ये बकासूर सोबत होता. बक्कासूर सुसगावकरांचा बक्कासूर देव त्याच्यासोबत बैल पळाला तिथं. मित्रांनो, चेष्टा नाही, हा बैल पळतोय आणि या बैलामध्ये धमक आहे. चेष्टा नाही, बकासूर सोबत पळालाय, मुंबईमध्ये पळालाय बिनजोडला. काय होतं, बैल पळतोय पण तुम्ही आजकाल बघताय की नंदी एवढा पळत असून सुद्धा काय काय नामवंत बैलांना बैल देत नाहीत, पैरे मिळत नाहीत. जो बैल पळतोय त्यासोबत तुम्ही बैल दिला पाहिजे ना. बरोबर आहे. सगळ्याच गोष्टी आज मला सांगा तुम्ही, आज एवढा सगळ्याच गोष्टी पैशाने होत नाहीत. पहिली गोष्ट, बरोबर आहे. आज एवढा बैल पळत असताना आज तुम्ही बघितलं ह्या फाटीवरती मैदान कसं होतं, कसदार मैदान होतं, कसाच रान होतं आणि ह्या रानाला कडनं गाडीनं 2 नंबर करणं टाकाटाकीत एवढं सोपं नव्हतं. आणि एवढा नंदी पळत असताना सुद्धा बऱ्यापैकी पायऱ्याला पाठ फिरवतात लोक. ही अतिशय म्हणजे दयनीय अवस्था आहे की बैलगाडा थांबलं पाहिजे. आणि जो बैल पळतो त्यावर बैलांनी चांगल्या पैरेकऱ्यांनी बैल दिला पाहिजे आणि विचार केला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो आपण येतोय त्यांच्या मालकांच्याकडे. नमस्कार शेठ. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. रवींद्र दत्तात्रय कदम. काय सांगाल? आपला हा बैल गुलालाचा बादशाह आहे, काळ्या मातीत पळतो तर पळतोच, मुंबईमध्ये सुद्धा पळतोय. काय वैशिष्ट्य आहे याचं पळण्याचं? एवढं तो आदत असला पण त्याचा गुरुच चांगला झाला भेटला. आमचा टिटू आहे ना, त्याच्या गायतच हा शिकला आहे. त्याच्यामुळे त्याने याला चांगली शिकवण दिली. त्यामुळे तो एकदम म्हणजे कधी तास सोडणार नाही, काय नाही. एकदम एका लाईनीतच पाहणार. साधारणपणे वय काय याचं? 3.5-4 वर्ष. त्याची काय खासियत, अशी काय धमक आहे पळताना? तो गाडी जर बाजूला चिटकून असेल ना, गाडी चिटकून देणार नाही त्याला. बरं. अजिबात तो जवळ येऊन देणार नाही गाडी. तिसऱ्या फेऱ्या म्हणजे फायनल फेऱ्याला जास्त पळतो जसं फेऱ्या पडते ना. बरं. काय खाशी तोंडाला जास्त ओढतो का मध्ये, का खालनं गाडी जास्त ओढतो? तोंड ओढतो, तोंडाला ओढतो. म्हणजे त्याचं स्पीड सगळीकडेच आहे, जसा बैल लागेल तसा तो पळतो. खाली जो पब्लिकनं तुम्ही जो 1-2 नंबर केलाय,
शेवटी पब्लिकने गाडी पळते ती थोडंसं सगळ्यांना माहितीच आहे. थोडीशी पब्लिक आतमध्ये येतं, परंतु तो पब्लिक चिरत पळाला, हो मालकासाठी पळाला. काय सांगाल? ॲक्च्युली सांगा त्या लय आम्हाला समाधान भेटलं. ओके ओके. आम्हाला 2 नंबर 3 नंबर झाला असता तरी चालला असतं, पण ते पब्लिकने पाहिला ह्याच्यात मोठं समाधान आहे. शेवटी कसं होतं, जो बैल पब्लिकनं पळतो त्याचं नाव नाव होतं. होतं. प्रत्येक जण गुलालासाठी येतो, 1 नंबरसाठी येत नाही. महत्त्वाचा एक बैलाकडे पळ बघितला जातो. लोकांनी तिथं चर्चा केली की बैल पब्लिकनं पळाला. मी तिथं होतो, तुम्ही सुद्धा त्या साईडला पुढे उभं होता. बैलाची जरा चर्चा झाली, काय सांगाल? चर्चा झाली तेव्हाच बरं वाटलं. सगळी तर 1 नंबर केला म्हणत होती, पण नंतर शूटिंगमध्ये दिसलं की टाकाटाकीमध्ये 2 नंबर झाला आपला. पब्लिकचा बादशाह म्हणावा लागेल याला. हो. ठीक आहे, काय सांगाल? काय आनंद आहे आजचा? आजचा आनंद सांगण्यासारखा नाही, भरपूर आनंद झाला आज. ठीक आहे ठीक आहे. तू आता शब्दात उभं राहत बोलू नाहीये. शकत खूप साऱ्या त्याला शुभेच्छा आता- तुम्हाला. अशीच मैदानं चांगली गाजवावी तुमच्या नंदीने आणि तुमचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये तुमच्या ग्रुपचं गावचं करावं हीच विनंती. धन्यवाद. थँक्यू.